नमस्कार, मैं विनोद। आपका गुड लाइफ में आपका सभी का स्वागत है। तो आइए आज हम सीखते हैं लंग्स के बारे में। लंग्स हमारे फंक्शन कैसे करते हैं, लंग्स का क्या काम रहता है, लंग्स के बारे में थोड़ा सा डिटेल में जानेंगे। नमस्कार। या साईडला जातात आणि या साईडला जातात, दोन साईडमध्ये जातात। इथे असतात 3 चेंबर आणि इथे येतात 2 चेंबर। हे लंग्स पैसा हे लंग थोडा छोटा असतोय, काय त्याची साईज कशी असते, थोडी छोटी असते। आणि इथे खाली दिल छोटी का असते, की इथे आपला काय असतं, दिल असते। काय असते, दिल असते। आणि त्यानंतर आता त्याला ऑक्सिजन मला माझे ते क्लीन इथून समजा माझा श्वास घेते, मी जास्ती धुळामध्ये राहील, जास्ती काम करेल, धुळामध्ये वगैरे जास्ती काम केलं तर काय होणार आहे, है ना? तर जास्ती धूळ आहे माझ्याकडे, या मी वर्कआउट करत नाही, मी एक्सरसाइज वगैरे करत नाही, मी प्रॉपर जेवण करत नाही। अच्छा, माझ्या लंग्सला जे जेवण पाहिजे ते भेटते का प्रॉपर? नाही भेटत। मग काय होणार, इथे आपल्या बॉडीचं इम्युनिटी कमजोर होऊन जातात। काय होतात, इम्युनिटी कमजोर होऊन जातात। इम्युनिटी म्हणजे काय, तुमची जेवढी आतमध्ये घाण आली आहे ते घाण काय नाही होत, क्लीन होत नाही। काय नाही होत, क्लीन होत नाही। आणि घाण क्लीन नाही होणार तर काय होणार, तर तुमचं जे प्रॉपर काम करेल का लंग्स, नाही करणार। मग यासाठी काय करायला लागेल, पहिला तुमचं डिटॉक्स करायला लागेल। काय करायला लागेल, डिटॉक्स करायला लागेल। डिटॉक्स म्हणजे काय, यामध्ये जेवढं याला क्लीन करायला लागेल पुन्हा। क्लीन कसं होतं, तुमची बॉडी स्वतः करते, फक्त याला बोलतात हिलिंग सिस्टम। काय बोलतात, हिलिंग सिस्टम। तुम्ही हिलिंग सिस्टमला टाकले का तुमच्या बॉडीला? अच्छा, नाही टाकणार तर काय होणार, तुमची बॉडीला तुम्ही हिलिंग मध्ये टाकला का? हिलिंग म्हणजे काय, तुमची बॉडीला जेवढं ते क्लीन करायला पाहिजे त्याचं क्लीन होईल का? नाही होणार। अच्छा, यानंतर तुम्ही तुम्ही बोलता सर मी खूप चांगलं चांगलं खाते हो, मी प्रोटीन खाते, विटामिन खाते, कॅल्शियम खाते, सगळं करते, लेकिन माझं तरी पण माझे ते रिपेअरिंग आला नाही, माझी ते जे त्रास आहे ते कमी झाला नाही। मग का नाही झालं, का तुम्ही याला कधी रिपेअरिंगलाच टाकलं नाही। रिपेअरिंग टाकणं म्हणजे याला प्रॉपर एक्सरसाइज पाहिजे। जे श्वास घेतात ना, श्वासवाली एक्सरसाइज, लंग्सची पण एक्सरसाइज असतात, आणि या लंग्सची एक्सरसाइज तुम्ही केले नाही तर मग काय होणार सांगा मला, त्रास होणार ना। मग यासाठी ते त्रास वगैरे होतात। आणि यानंतर काय करायचं, याला लंग्सला प्रॉपर जेवण द्यायचं। याला जे पाहिजे, काय काय पाहिजे, त्याला विटामिन पाहिजे, प्रोटीन पाहिजे, कॅल्शियम पाहिजे, लेकिन ज्या टायमाला याला रिपेअरिंगला देतात ना, तर कमीत कमी 90 डेज द्यायचं। किती, 90 डेज तुम्ही याला प्रॉपर द्यायचं, कमी कमी 90 डेज याला द्यायचं। कुठला पण 90 दिवस लागतात याला पूर्ण रिपेअरिंग करायला। 90 दिवस तुम्ही प्रॉपर दिलं याला तर एक खूप अमेझिंग रिझल्ट येऊ शकतात, है ना। तर आपलं काय करायचं, इथे आपलं रिपेअरिंग मध्ये टाकायचं आणि याला प्रॉपर क्लीन करायचं। आणि याला कसं समजायचं, तुमचं जे विजरल फॅट आहे, तुमच्या बॉडीचा फॅट आहे, जे बॉडीचा जे फॅट आहे ते फॅट राहायला पाहिजे 20%। किती राहायला पाहिजे, हां, विजरल फॅट आहे ते राहायला पाहिजे 8%। यदि तुमच्या बॉडीचा फॅट 8चं विजरल फॅट जास्ती आहे तर तुमच्या लंग्सवरती जास्ती फॅट असणार इथे। आता मला सांग, इथे जास्ती फॅट असणार तर काय ते रिपेअरिंग होईल का, है ना? यावेळी समजा एवढा फॅट जमला, तू जेवढा काम करायला पाहिजे तेवढा करणार का? अच्छा, जेवढा याला काम करायचं आहे, विजरल फॅट जास्ती आहे, इथे सगळं विजरल फॅट जास्ती आहे, काय होणार सांगा मला, काम करेल का? नाही करणार। नाही, आज करणार नाही। मग काय करायचं, या फॅट किती आहे ते चेक करायचं। या फॅट चेक केल्यानंतर मग आपल्याला माहिती पडतं हे फॅट एवढा आहे, मग याला कमी करायचं। करू सकतात का, है ना? आपल्या हातामध्ये आहे की नाही, यस आपण करू सकतात। थैंक यू। यस, आप भी हमारे साथ में जुड़ना चाहते हो तो आप हमारे आरोग्य केंद्र पे विजिट कर सकते हैं। नीचे दिए गए लिंक पे एक फॉर्म है, वो फॉर्म भर के आप भी विजिट कर सकते हैं। अपना विजरल फैट, बीएमआई, बीएमआर ये आप सभी चेक कर सकते हैं, और चेक करके आप अपने आप को जान सकते हैं मेरे बॉडी अंदर से काम कैसे कर रही है। बाहर से मैं बहुत अच्छा दिख रहा हूँ, लेकिन अंदर से बॉडी मेरी कैसे वर्क कर रही है, इसके बारे में आप जान सकते हैं। तो मिलते हैं आपको नए टॉपिक के साथ। यदि आपको आज वीडियो अच्छा लगा तो लाइक करें, सब्सक्राइब करें। धन्यवाद।